आज सकाळी स्वारगेट मधल्या एसटी डेपोमध्ये 26 वर्षीय तरुणीचं बलात्काराची प्रकरण जे आहे, ती घटना जी आहे ती समोर आलेली होती आणि त्यानंतरच संपूर्ण पुणे जे आहे ते हादरलेलं आहे। स्वारगेट एसटी आगार डेपो जो आहे तो नेहमी गजबजलेला असतो, परंतु एसटी डेपोमध्ये बलात्काराची घटना घडल्यामुळे राज्यातल्या इतर एसटी डेपोंमधली अवस्था काय आहे या सगळ्या संदर्भातला प्रश्न जो आहे तो सध्या ऐरणीवरती आलेला आहे। आपण सध्या मुंबईमधल्या कुर्ला एसटी बस डेपो स्थानकामध्ये आहोत आणि सध्या रात्रीची वेळ आहे, जवळपास रात्रीचे 11 वाजतात आहेत आणि या संपूर्ण एसटी डेपोची आपण सगळी इथची व्यवस्था जी आहे ती सध्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। गेटमधनं आतमध्ये आल्यानंतर या संपूर्ण एसटी डेपोमध्ये सुरक्षा व्यवस्था जी आहे ती तैनात करण्यात आलेली असल्याचं पाहायला मिळतंय। सुरक्षा गार्ड जे आहेत या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचसोबतच एसटी जे आहेत त्या एसटी बस डेपोमधनं आता सध्या प्रवासाला निघालेले असल्याचं पाहायला मिळतंय आणि दुसरीकडे हा संपूर्ण कुर्ला जो एसटी डेपो आहे तो मोठा विस्तीर्ण असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या एसटी डेपोमध्ये सध्या काही डागडुजीची कामं जी आहेत ती होताना सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। संपूर्ण एसटी डेपोचं विकास काम जे आहे एसटी डेपोचं ते सध्या या ठिकाणी होताना सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसरीकडे मात्र आपण ही पाहत असाल की दुसरीकडे एसटी ज्या आहेत त्या या ठिकाणी लागलेल्या असल्याचं पाहायला मिळतंय आणि ज्या काही अनेक एसटी डेपोंमध्ये ज्या काही बंद एसटी बसेस आहेत त्या देखील पाठी लागलेल्या पाहायला मिळत होत्या। स्वारगेटच्या एसटी आगारात देखील अशाच पद्धतीच्या बसेस पडून होत्या आणि त्या बसेसमध्ये खरं तर अनेक कपडे आणि घाण संपूर्ण त्या एसटी बसेसमध्ये होती आणि त्या एसटी बसेसमध्ये अशा पद्धतीने ज्या काही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना ज्या आहेत यापूर्वी देखील झालेल्या असतील अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सगळं एसटीच्या डेपोमध्ये घाण पसरलेली पाहायला मिळत होती। सध्या कुर्ला एसटी बस डेपोमध्ये आपण पाहू शकतो की लोकांची रहदारी आहे आणि सध्या संपूर्ण प्रवास जो आहे या एसटी डेपोमधनं प्रवासी जे आहेत ते करताना सध्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण एसटी डेपोच्या आतमध्ये जाणार आहोत आणि ज्या ठिकाणी चौकशी केंद्र आहे त्या ठिकाणी प्रवाशांशी एसटीचे कर्मचारी कंट्रोलर हे त्यांच्याशी कशा पद्धतीने बोलतात, काय करतात, त्यांच्याशी संवाद साधतात हे देखील आपण आढावा घेणार आहोत। परंतु सध्या रात्रीचे 11 वाजलेत आणि संपूर्ण या एसटी डेपोची आपण अवस्था पाहू शकतो की संपूर्ण प्रवासी जे आहेत ते आपल्या प्रवासाला या ठिकाणाहून निघताना पाहायला मिळत आहेत। आज सकाळीच संपूर्ण पुण्यामध्ये बलात्काराची घटना घडलेली होती। एका तरुणीचा बलात्कार झालेला होता, त्यानंतर एसटीची सुरक्षा जी आहे ती ऐरणीवरती आलेली होती। आपण काही प्रवासी या ठिकाणी बसले आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत, महिला प्रवासी देखील आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज सकाळीच पुण्यामध्ये एसटी डेपोमध्ये स्वारगेटच्या एका तरुणीवर बलात्कार झालेल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे। तुम्ही कुर्ल्यावरतून प्रवास करताय एसटी डेपोमधनं, सुरक्षित असल्याची भावना आहे? आहे इथं काय तसं टेन्शन नाहीये, आम्ही नेहमी येतो जातो। कधीच नाही असं झालेलं इथं काय। इथची सुरक्षा व्यवस्था तुम्हाला योग्य वाटते? व्यवस्थित आहे आजपर्यंत, म्हणजे बरेच वेळा आता ही एकटी चालली, मी पण सांगते नाही, आम्ही नेहमी येतो जातो, काय नाही फरक नाही, व्यवस्थित आहे सुरक्षा। काय खरं तर कंट्रोलर ज्यावेळेस तुम्ही चौकशी करायला जाता वगैरे या ठिकाणी व्यवस्थित उत्तर देतात। आता ते बघा याला जायचं भीमाशंकर व्यवस्थित खेळला। आपण कुठे जाणार आहात? खरं तर पुण्यामध्ये स्वारगेटमध्ये एका मुलीवरती बलात्कार झाल्याची घटना घडली एसटी मध्ये। मग इथं चांगलं आहे, सोय चांगली आहे, इथं काय नाही, भीती काय नाही। तुम्ही कुठे जाणार आहात आता? आम्ही मंडणगड। भीती वाटत वगैरे नाही का काही रात्रीचा प्रवास? काय नाही। खरं तर आपण पाहिलं की महिला देखील आहेत, प्रवासाला निघालेल्या आहेत। त्यांचं म्हणणं आहे की कुर्ला एसटी डेपोमध्ये अशा पद्धतीचं कुठेही भीतीचं वातावरण नाही। कुठे चाललात आणि काही भीतीचं वातावरण आहे का? कारण की माझा नेहमी 8 दिवसाचा प्रवास असतो, कधी काही भीती नाही।
परंतु पुण्यामध्ये स्वारगेट एवढं मोठं गजबजलेलं जे एसटी डेपो आहे त्या डेपोमध्ये एका बसमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीचा बलात्काराची प्रकरणाची घटना घडली. त्यानंतर सगळ्याच गोष्टी ऐरणीवरती आल्यात सुरक्षेच्या. तुम्हाला असं कधी भीतीचं वातावरण या एसटी डेपोमध्ये वाटलं नाही? कधीच नाही. मी खूप वर्ष इकडून प्रवास करते. असं भीतीचं वातावरण कधी वाटलं नाही. खूप वेळ मी 1-1 वाजेपर्यंत पण इथे होते, पण असं कधी भीती वाटली नाही. इथे सगळी चोख व्यवस्था आहे, कर्मचारी व्यवस्थित तुमच्याशी उत्तर व्यवस्थित देतात. आता आमची केव्हा केव्हा दापोली एसटी लेट होते, आमची परेल एसटी, तरी आम्ही विचारायला गेलो तरी व्यवस्थित ते सांगतात, काय घाबरून का आम्ही तुमची एसटी वेळ देईल, उशीर झालं तरी येणार, काय घाबरू नका म्हणून. खरं तर आपण पाहिलं महिला कर्मचारी म्हणतात आहेत, महिला प्रवासी म्हणतात आहेत की एसटी हे कुर्ला एसटी डेपोमध्ये एसटी कर्मचारी व्यवस्थित पद्धतीने उत्तर देतात. इतर देखील आहेत. कुठे चाललात आणि ह्या एसटी डेपोमध्ये सुरक्षा व्यवस्थित वाटते का तुम्हाला कुर्ल्याच्या एसटी डेपो? इतर डेपोपेक्षा जरा चांगली आहे. आता आम्ही दापोलीला चाललोय. गाडी आज लेट आहे. बोरवली नेपेंची रोडवरून गाडी 10 वाजता सुटते, अजूनपर्यंत सुटलीच नाही. परंतु ज्यावेळेस तुम्ही दापोली डेपोमध्ये उतरता तिथची अवस्था कशी असते? ती ठीक आहे का दापोलीची डेपो? दापोलीचा डेपो ठीक आहे, आता जरा सुधारणा झाले. परंतु दापोलीच्या डेपोमध्ये सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित वाटते का? कारण की रात्री तुम्ही त्या ठिकाणी जाता. नाही, दापोलीला भरपूर आता प्रकरण व्हायला लागले, तिथे सुरक्षा व्यवस्था बरोबर नाही आहे दापोली डेपोला. दापोली डेपोमध्ये तुमचं येणं जाणं रोजचं असतं का दापोलीमध्ये? 1 महिन्यानं जातो. 1 महिन्यानं मुंबईवरून दापोली, दापोलीवरून मुंबई. मग रात्रीचा दापोलीमधला एसटी डेपोमधला प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहेत की असुरक्षित? महिला तसं सकाळी पहाटेच उठावं लागतं ना आम्हाला. म्हणजे आता गाडीत बसलो की पहाटे बाहेर पोचते, त्यामुळे सकाळचा तसा काय त्रास नसतो. जो त्रास असतो तो 12 ते 4च्या दरम्यान. महिलांना तिथे राहतात जी मंडळी, की काही वेळेला गाड्या येत नाही आणि महिला राहतात, त्यांना त्रास असतो. खरं तर अनेक प्रवासी आहेत या कुर्ला बस डेपोमध्ये सध्या प्रवासासाठी निघालेत. त्यांचं म्हणणं आहे की कुर्ला डेपो जे आहे ते सध्या सुरक्षित आहे आणि कुर्ला डेपोमध्ये अत्यंत व्यवस्थित अशी चोख सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या संपूर्ण डेपोमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. कंट्रोलर रूमकडे आपण जातोय. कंट्रोलर रूम जे संपूर्ण चौकशी केंद्र असतं, हे या चौकशी केंद्रावरती देखील अनेक प्रवासी जे आहेत ते चौकशांसाठी येतात. खरं तर एसटी डेपोमध्ये अनेक वेळा एसटी बसेस ज्या आहेत त्या उशिराने येतात आणि जातात, त्यामुळे प्रवाशांना तास 2-2 तास या संपूर्ण एसटी डेपोमध्ये थांबावं लागतं. आज सकाळी जी अत्यंत भयावह घटना स्वारगेट डेपोमध्ये घडली आहे, त्यामुळे अत्यंत सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो एसटी डेपोंचा निर्माण होताना आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. आणि त्याचमुळे प्रत्येक राज्यातल्या एसटी डेपोमध्ये महिला सुरक्षेची व्यवस्था काय आहे आणि इतर नागरिकांसाठीची सुरक्षा व्यवस्था काय, या सगळ्या संदर्भातचा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे. कुर्ला एसटी डेपोमध्ये जे वाहन कंट्रोलर आहेत त्यांच्याकडनं योग्य अशी उत्तरं जी आहेत ती प्रवाशांना जी आहेत ती मिळतात, असं देखील प्रवाशांचं म्हणणं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो की कुर्ला डेपोमध्ये लाईटीची व्यवस्था आहे, त्याचसोबत पंख्याची व्यवस्था आहे आणि संपूर्ण आसन व्यवस्थेमध्ये महिला पुरुष प्रवासी जे आहेत या ठिकाणी सध्या बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरीकडे आपण एसटी डेपोकडे आपण पाहिलं तर कुर्ला एसटी डेपोचा परिसर जो आहे तो मोठा विस्तीर्ण असा परिसर आहे आणि या परिसरामध्ये ज्या बसेस नंतर जाणार आहेत त्या बसेस ज्या आहेत त्या पाठच्या ठिकाणी लागलेल्या असल्याचं पाहायला मिळतंय. आणि ज्या बसेस आता या ठिकाणाहून प्रवासाला निघणार आहेत त्या बसेस सध्या फलाटावरती लागलेल्याचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेही जुनी बस या ठिकाणी आहे का एसटी डेपोमध्ये तेही आपण बघणार आहोत, कारण की अनेक एसटी डेपोमध्ये ज्या काही जुन्या भंगारात पडलेल्या बसेस आहेत त्या बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात घाण वगैरे साचलेली असते आणि त्या बसेसमध्ये अशा विकृत अशा कृत्य जे आहेत ते घडू शकतात, अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे इतर या बस डेपोमध्ये काय परिस्थिती आहे याचा आपण आढावा घेणार आहोत, कारण की अतिशय मोठा हा बस डेपोचा विस्तीर्ण असा कुर्ला डेपोचा परिसर असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळते. आणि आपण पाहू शकतो की या एसटी डेपोमध्ये खासगी वाहनांची पार्किंग देखील या ठिकाणी आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतो, कारण की रिक्षा असेल त्याचसोबतच प्रायव्हेट जे बसेस आहेत ट्रॅव्हलचे
ते देखील या ठिकाणी पार्किंगला लागलेल्याचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगारात असलेल्या गाड्या देखील या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळतात आहेत। कुर्ला डेपोमध्ये ही अशी अवस्था आहे। कुर्ला डेपो हा सगळा मोठा विस्तीर्ण भाग आहे, परिसर आहे आणि या कुर्ला डेपोमध्ये देखील ज्या एसटीच्या बसेस आहेत त्या व्यतिरिक्त देखील या ठिकाणी भंगारांच्या गाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आहेत आणि हे सगळे प्रायव्हेट व्हेइकल आहेत, जे प्रायव्हेट व्हेइकल या ठिकाणी पार्क झालेले आहेत। आपण पाहू शकतो की रिक्षा असेल, त्याचसोबतच प्रायव्हेट टूर्स ट्रॅव्हल्सची गाडी असेल आणि 4 चाकी वाहनं असतील, या सगळ्या भंगारात पडलेल्या गाड्या ज्या आहेत त्या कुर्ल्याच्या एसटी डेपोमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हा संपूर्ण मोठा एवढा विस्तीर्ण एसटी डेपो परिसर आहे आणि या एसटी डेपोच्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक देखील तैनात आहेत, परंतु एवढ्या मोठ्या एसटी डेपोमध्ये फक्त रात्रीचे 2 सुरक्षा रक्षक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आहेत। 2च सुरक्षा रक्षक या ठिकाणी संपूर्ण रात्रीची या एसटी डेपोमध्ये गस्त घालत या एसटी डेपोमध्ये गस्त घालताना पाहायला मिळत आहेत। आपण त्या सुरक्षा रक्षकांशी देखील बोलणार आहोत। खरं तर किती वर्ष झाली या ठिकाणी एसटी डेपोमध्ये काम करतात? 3 वर्ष आली। नाव काय तुमचं? नितीन बांगर। तुम्ही दोघेच अर्थात या एसटी डेपोमध्ये रात्रीचे असतात नाईटला? नाही, 4-5 जण असतात। या एसटी डेपो मधले सीसीटीव्ही कॅमेरे असतील, बाकीचं सगळं व्यवस्थित सुरू आहे का? कारण की बलात्काराची घटना स्वारगेटच्या एसटी डेपो मध्ये घडली, त्यामुळे नाही, व्यवस्थित चालू आहे, व्यवस्थित चालू आहे। हे या ठिकाणी जे काही बंद पडलेल्या गाड्या वगैरे आहेत भंगारातल्या, त्या संदर्भातली काही माहिती आहे का? कारण की सगळी खासगी वाहनं ती नाही, ते आम्ही काही आरटीओने पकडलेले आहेत त्या। आपण पाहिलं तर ह्यांचं म्हणणं आहे की आरटीओने पकडलेल्या ज्या काही गाड्या आहेत त्या या ठिकाणी आणल्या जातात, परंतु आपण वारंवार पाहू शकतो की अनेक एसटी डेपोमध्ये धूळ खात पडलेल्या गाड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आहेत। एसटी डेपोचा परिसर मोठा विस्तीर्ण आहे आणि असे मोठमोठे एसटी डेपोज जे आहेत ते राज्यातल्या अनेक ठिकाणी आहेत आणि आपण पाहू शकतो की ही गाडीची दुरावस्था झाली आहे। भंगारात गेलेल्या या सगळ्या ज्या काही गाड्या आहेत त्या या ठिकाणी आणून ठेवलेल्या असल्याचं पाहायला मिळतंय। असेच पुण्याच्या स्वारगेटच्या डेपोमध्ये देखील ज्या भंगारात गेलेल्या गाड्या आहेत त्या पार्क करून ठेवलेल्या आहेत आणि त्या गाड्यांमध्ये घाण संपूर्ण साचलेली आहे आणि त्याच गाड्यांमध्ये अशी विकृत जी काही घटना आहे ती देखील घडू शकते। त्यामुळे एकंदरीतच सध्या प्रशासनाने याची गांभीर्यता जी आहे ती ओळखली पाहिजे आणि लवकरात लवकर एसटीच्या डेपोंमध्ये सुरक्षा व्यवस्था जी आहे ती प्रवाशांकरता अधिक कडक कशा पद्धतीने करता येईल या सगळ्या संदर्भात विचार केला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।